आगामी स्थानीय निकाय चुनाव को लेकर नागपुर ग्रामीण कांग्रेस ने संगठन को मजबूत करने के लिए एक अहम बैठक का आयोजन किया। यह बैठक कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेताओं और कार्यकर्ताओं की उपस्थिति में ग्रामीण कांग्रेस भवन में हुई, जिसमें पार्टी के भविष्य के लिए महत्वपूर्ण रणनीतियों पर चर्चा की गई। बैठक की अध्यक्षता पूर्व मंत्री सुनील केदार और रामटेक सांसद श्याम कुमार बर्वे ने की। हालांकि विधानसभा चुनाव में बगावत करने और रामटेक से चुनाव लड़ने वाले राजेंद्र मुलक को पार्टी ने निलंबित कर दिया था, लेकिन इस बैठक में वे भी शामिल हुए। उनके बैठक में शामिल होने पर रामटेक सांसद श्याम कुमार बर्वे ने कहा कि राजेंद्र मुलक कांग्रेस के पुराने नेता है और पार्टी के शुरुआती दौर से ही कांग्रेस से जुड़े हुए हैं। उन्होंने कहा कि मुलक एक मूल कांग्रेसी है और वे हमेशा पार्टी के लिए काम करते आए हैं। बैठक में मुख्य रूप से स्थानीय स्वराज्य संस्थाओं और नागपुर जिला परिषद के कार्यकाल समाप्त होने के बाद आगे की योजना पर चर्चा की गई। इस बैठक में कांग्रेस कार्यकर्ताओं को आगामी चुनाव के लिए तैयार किया गया और संगठनों को मजबूत बनाने के उपायों पर विचार विमर्श किया गया। इस बैठक के जरिए कांग्रेस पार्टी ने आगामी चुनाव में अपनी मजबूत उपस्थिति दर्ज कराने का संकल्प लिया और कार्यकर्ताओं को आगामी रणनीतियों पर ध्यान केंद्रित करने के लिए प्रेरित किया। माननीय मुलक साहेबांनी सर्व माहिती दिलेली आहे की ही सभा कशाकरता बोलवण्यात आलेली आहे, काय काय आमची प्रयोजन आहे, भविष्यात जे निवडणुकीच्या समोर आम्ही जाणारे आहोत, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायत या सर्वांचं एक आकलन आपल्याला कशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये नागपूर जिल्हा परिषद रामटेक लोकसभेमध्ये निवडणुकीला सामोर जायच्या त्याची पूर्वतयारी आणि जिल्हा परिषद नागपूरनी जी उत्कृष्ट कामे केलेली आहे ते लोकांपर्यंत कसे पोहोचायचे, 5 वर्षामध्ये एक वेगळे योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या शेतकरी, महिला बचत गट अशा अनेक व्यक्तींपर्यंत योजना नेण्याचे काम आमच्या जिल्हा परिषदेने केलेलं आहे। त्याचाच पूर्ण आढावा आज इथं आहे आमच्याला। आपले काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता। निवडणुकीमध्ये माझा संबंध काँग्रेस पक्ष माझ्या पाठीशी उभा होता। आमच्या सर्वांचे लाडके नेते सन्मान्य सुनील केदार साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही ती निवडणूक लढलो। माझे लाडके खासदार सन्मान्य बबलूभाऊ बर्वे पूर्णपणे माझ्या प्रचारात होते। जिल्हा परिषदच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा, माजी अध्यक्षा सर्व जिल्हा परिषद सोबत होती आणि एवढंच नव्हे तर पूर्ण निवडणूक सुरू असताना मी स्वतः काँग्रेसचे उमेदवार संजय मेश्राम यांच्या प्रचारासाठी उमरेडला गेलो होतो आणि म्हणून मी त्या कारवाईला कारवाई समजत नाही। पक्षासोबत आमचं बोलणं चालू आहे, ते आम्ही त्या विषय आमच्या अंतर्गत विषय आहे, त्याच्यात काही विषय नाही आहे। राजेंद्र मुलकजी काँग्रेसमध्ये होते आहे आणि समोरही राहणार। मी स्वतः काँग्रेस प्रेसिडेंट खरगे साहेबांशी बोललेलो आहे। या निमित्त एक पत्रसुद्धा त्यांना देण्यात आलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा क्लिअरन्स दिलेला आहे। एक पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोलेजी यांच्याकडे गेलेलं आहे, एक पत्र खरगे साहेबांकडे गेलेलं आहे आणि तिसरं पत्र आमचे जे वेणुगोपाल साहेब आहेत त्यांच्यापर्यंत गेलेलं आहे आणि त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की कारवाई लवकरात लवकर होणार। सर्व पक्ष ठरवणार आहे तो सर्व विषय आणि इथं आमचे नेते माननीय सुनीलबाबू केदार साहेब आहेत, ते त्यांच्या निर्णयाला सर्व लोक मानतात इथं आणि ते सोबत आहे। मग पद कोणाजवळ आहे नाही आहे त्याचा काही खूप मोठा विषय नाही। पद तर बदलत राहते, येत राहते, जात राहते, त्याला काही मोठा विषय नाही। आमचे नेत्यामध्ये सुनीलबाबू केदारमध्ये एनर्जी काही कमी आहे का? त्यांच्या एनर्जीला पाहून सर्वच लोक उत्साहातच राहतो आम्ही नेहमी। आणि ग्रामीण भागामध्ये निवडणूक हा विषय आमच्यासाठी नवीन नाही आहे। दर 3-4 महिन्यामध्ये आम्ही कोणत्या तरी निवडणुकीला सामोर जात असतो आणि ते निवडणुकी आमच्यासाठी काही मोठा विषय नाही आहे। आम्ही जे जिल्हा परिषदची आता बॉडी आमची संपुष्टात आलेली आहे, त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांचा धन्यवाद करायसाठी आम्ही मीटिंग ठेवलेली आहे आणि पक्षश्रेष्ठीने जे जय बापू, जय भीम आणि जय संविधान हा जो नारा दिलेला आहे त्याला लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व विचारविमर्श करून कशा प्रकारे प्लॅनिंग करायची आणि समोरच्या निवडणुकीला कसं सामोरं जायचं आहे त्याच्याकरता आमची ही चर्चा बैठक आहे। सत्ताधारी लोकांना तो प्रश्न आपण करायला पाहिजे, कारण की त्यांनी त्यांच्याच काळामध्ये ओबीसीचे आरक्षण केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की हे उद्धव साहेबांवर आरोप केले होते त्यावेळेस की उद्धव साहेब कोर्टात आपली बाजू बरोबर महाराष्ट्राची मानत नाही आहे
आता त्यांना प्रश्न तुम्ही करायला पाहिजे की 2.5 वर्ष त्यांचं शासन होता, पुन्हा त्यांना लोकांनी मतदान करून त्यांनी पुन्हा एखादी सत्ता दिलेली आहे, आता किती वेळ आणखी वाट पाहिजे ओबीसीनी, हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना आपण विचारायला पाहिजे. निकालावर आपली भूमिका नेमकी काय आहे? निकाल आल्यानंतर भूमिका सांगू ना, निकालाच्या अगोदर कशी भूमिका सांगणार आहे? निकाल आल्यानंतर सांगू ना, निकाल काय येतो हा माहीत नाही ना आपल्याला. ते आपण 14 ते 19 मध्ये बघितलं असेल कशा प्रकारचे त्यांनी जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपंचायतला एक्सटेन्शन देऊ समोर वाढवलेलं होतं, कारण की त्यांना भीती वाटते. ज्याप्रमाणे EVMचा घोळ केलेला आहे त्यांनी, तर स्थानिक स्वराज्यामध्ये त्यांची पोल खुलणार आहे हे त्यांना माहीत आहे, त्यामुळे ते इलेक्शन टाळणार आहे, इलेक्शन घेणार नाही. जे तुमचे मत आहे किंवा सर्वांचे मत आहे का ते अर्ली इलेक्शन घेणार आहे, पण ते इलेक्शनला जाणार नाही, कारण की त्यांना माहीत आहे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकी झाल्या तर लोकांचं मत आणि कौल कसा आहे ते सर्व महाराष्ट्राला कळेल. NBC न्यूज के लिए रेशमा राठौड़ की रिपोर्ट.